हॅलो स्टुडंट्स, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.5 चॅप्टर नंबर फर्स्ट वर्ड प्रॉब्लेम्स बघणार आहोत. ओके, आणि याला आपण ॲप्लिकेशन्स म्हणतो. ॲप्लिकेशन्स ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता ॲप्लिकेशन्स म्हणजे काय? व्हॉट इज मीन ॲप्लिकेशन? ॲप्लिकेशन मीन्स लक्षात घ्या, हाऊ टू यूज द गिवन इक्वेशन्स इन आवर डेली लाईफ. आपण आपल्या डेली लाईफमध्ये जे कॅल्क्युलेशन असतं ना, ह्याचे पैसे, बँकेचा व्यवहार, एज, ओके, हे जे डेली लाईफमध्ये आपण जे काउंटिंग करतो त्याच्यामध्ये आपण जे वर्ड इक्वेशन असतात त्याला म्हणतो आपण ॲप्लिकेशन्स. आता वर्ड इक्वेशन मध्ये लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं, वी हॅव टू फाइंड आउट द गिव्हन कंडिशन्स इन द इक्वेशन, इन द क्वेश्चन. ओके, आता हा जो क्वेश्चन दिला काय दिलाय? टू नंबर्स डिफर बाय 3. डिफर म्हणजे काय? फरक, डिफरन्स. म्हणजे दोन नंबरचा फरक कितीचा आहे? आपला 3चा आहे. आणि पुढे काय दिलं बघा, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. बघा आता डिफरन्स, दोन नंबरचा डिफरन्स 3 आहे, म्हणजे एक नंबर स्मॉलर असणार, एक नंबर बिगर असणार आहे. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं परत? ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. म्हणजे स्मॉलर नंबरच्या दुप्पट आणि ग्रेटर नंबरच्या थ्राइस केलं आणि त्यांची सम केली तर किती आली? 90. देन फाइंड द नंबर्स. आपण काय कन्सिडर करू? इथे लिहू, लेट द ग्रेटर नंबर इज इक्वल टू काय म्हणू आपण? एक्स म्हणू. आणि स्मॉलर नंबर इज इक्वल टू काय म्हणू आपण? वाय म्हणू. आता फ्रॉम फर्स्ट कंडिशन, आता फर्स्ट कंडिशन काय सांगते? टू नंबर्स एक्स आणि वाय यांच्यातला डिफरन्स कितीचा आहे? 3चा. डिफरन्स म्हणजे फरक, मायनस, म्हणजे एक्स मायनस वाय इज इक्वल टू किती येणार आहे? 3 येणार आहे. देन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3, याला इक्वेशन नंबर काय म्हणू आपण? 1 म्हणू. आता ऐका, एक्स मायनस वायच का केलं? वाय मायनस एक्स का नाही केलं? कारण की आपल्या याचा डिफरन्स हा पॉझिटिव्ह 3 आलाय. मग ग्रेटर नंबर मधून स्मॉलर नंबर मायनस केल्यास पॉझिटिव्ह 3 आन्सर येते. ओके, आता बघा, फ्रॉम सेकंड कंडिशन, आता सेकंड कंडिशन काय सांगते लक्षात घ्या, सम ऑफ, आता काय आपल्याकडं सम आहे म्हणजे बेरीज आहे, कोणाकोणाची आहे? ट्वाइस द स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबर कुठे आहे? हा वाय. याच्या ट्वाइस म्हणजे हा झाला 2y. वायला पलकडे का लिहिलं? कारण हा एक्स मायनस ही वायची टर्म पलकडे, म्हणून ट्वाइस द स्मॉलर नंबर प्लस अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबर कोणता? एक्स, त्याचा थ्राइस म्हणजे 3 पट, म्हणजे हा झाला 3x. इज म्हणलं की इक्वल टू किती आली याची सम? 19. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. आता बघा, इक्वेशन 1, एक्स प्लस एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 आणि 3x प्लस 2y इज इक्वल टू 19 आलेला आहे. आता इथं प्लस 2 आहे, इथं मायनस वाय, इथं आपल्याला 2 आणायचं आहे. आता माहिती तुम्हाला, इथं लिहितो मी मल्टिप्लाय बाय 2 टू इक्वेशन 1. मग हा 2 इन ब्रॅकेट एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 इंटू 2, तर 3 हा झाला 2 इंटू एक्स, हा झाला 2x मायनस 2y इज इक्वल टू 6. याला इक्वेशन नंबर काय म्हणू आपण? 3 म्हणू. आता बघा, इथं प्लस 3y आणि प्लस 2y आणि मायनस 2y, याचं काय करू आपण? ऍडिशन करू. कारण 1 प्लस 1 मायनस असताना ऍडिशन, दोन्ही प्लस दोन्ही मायनस असताना सबट्रॅक्शन. इथे लिहितो मी ऍड इक्वेशन सेकंड अँड थर्ड. आता सेकंड इक्वेशन काय बघा, हा आहे 3x प्लस 2y इज इक्वल टू आलेला आहे 19. आणि थर्ड इक्वेशन आपल्याकडं, दॅट इज 2x, बरोबर आहे का? हा, यस, 2x मायनस 2y इज इक्वल टू 6. आता याचं करा सबट्रॅक्शन, ऍडिशन. ऍडिशन मध्ये साईन बदलत नाहीत, पण हा प्लस 2y मायनस 2y कॅन्सल, 3 प्लस 2 हा झाला 6x इज इक्वल टू, आणि 3 प्लस 2 किती आला आपल्याकडं? 5x, है नाही? हा झाला 5x आणि 19 प्लस 6 हा झाला 25. 5 ला डिव्हिजन मध्ये टाकू, तर देअरफॉर x इज इक्वल टू 25/5. तर x इज इक्वल टू किती आला आपल्याकडं? 5. आता ग्रेटर नंबर किती आला? हे बघा, ग्रेटर नंबर x आला, x व्हॅल्यू 5 आली. आता स्मॉलर नंबर ही x व्हॅल्यू उचलायची आणि इक्वेशन 1 मध्ये ठेवायची. ओके, इथे लिहितो मी, पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन
1. इक्वेशन 1 काय आपल्याकडं x मायनस वाय इज इक्वल टू आपल्याकडे दिलंय 3, तर x ची व्हॅल्यू 5 मायनस वाय इज इक्वल टू 3. तर आता बघा हा 5 तिकडे मायनस झाला, मग अलीकडे काय राहणार आहे, अलीकडे मायनस वाय राहील. हा मायनस वाय, हा 5 तिकडे मायनस झाला म्हणजे 3 मायनस 5, तर मायनस वाय इज इक्वल टू -2, कारण 3 मायनस 5 -2 होते आणि दोन्ही साईडचा मायनस मायनस प्लस झाला तर वाय इज इक्वल टू किती आला आपल्याला 2 आलेला आहे. देअरफोर लिहिता येते ग्रेटर नंबर, देअरफोर काय लिहू आपण, ग्रेटर नंबर अँड स्मॉलर नंबर लिहू आपण. हे बघा या ठिकाणी लिहू असं, हे बघा देअरफोर द ग्रेटर नंबर इज इक्वल टू एक्स, म्हणजेच एक्स इज इक्वल टू ग्रेटर नंबर एक्स, एक्स व्हॅल्यू काय आली 5, म्हणजे हा ग्रेटर नंबर झाला 5 अँड स्मॉलर नंबर आपण वाय कन्सिडर केलेला आहे, म्हणजे वायची व्हॅल्यू काय झालेली 2. नाउ टेक द स्क्रीनशॉट ऑफ दॅट क्वेश्चन. ओके, फक्त हे कंडिशन आणि हे दुसरी कंडिशन लक्षात ठेवायचं, त्याच्यापासून फक्त इक्वेशन कसे तयार होतील हे बघायचं. इक्वेशन तयार झाले मग आपल्या सायमेट्रिकली सॉल्व्ह करता येते, नो प्रॉब्लेम. नाउ टेक स्क्रीनशॉट. ओके, चलो आता क्वेश्चन नंबर 2 बघूयात. आता क्वेश्चन नंबर काय बघूयात आपण 2. चला बघा काय दिलंय, कम्प्लीट द फॉलोइंग. आता इथं हे काय सांगतंय की हे म्हणतं आय एम अ रेक्टँगल, हा रेक्टँगल आहे. मग रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज काय, या रेक्टँगल नाव देऊ आपण ए बी सी आणि डी नाव देऊया. रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स इक्वल असतात, म्हणजे ए बी इज इक्वल टू सी डी अँड बी सी इज इक्वल टू ए डी. ओके, ही साइड दिली 2y, ही साइड दिली 4x मायनस वाय, आणि ही साइड दिलेली x प्लस 4 आणि ही साइड काय दिली 2x प्लस वाय प्लस 8. ह्या 4 साइड दिल्या आता, आणि पुढे काय विचारलं फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y. आता x अँड y जर व्हॅल्यू काढायचे असतील तर आपल्याला लिनियर इक्वेशन, 2 व्हेरिएबल्स, 2 इक्वेशन लागतील. ओके, आता ह्याचा यूज करून, ह्याची प्रॉपर्टी यूज करून आपण 2 इक्वेशन तयार करू, व्हॅल्यू ऑफ x अँड y फाइंड करू. आणि परत विचारलंय फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. हा जो आय एम रेक्टँगल आहे का, म्हणजे हा यस, ही इज सेइंग दॅट फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. याचा पेरिमीटर पण काढू, एरिया पण काढू. त्यासाठी आपल्याला लेंथ आणि ब्रीथ लागतील, हो की नाही. त्यासाठी काय लागतील आपल्याला, लेंथ अँड ब्रीथ लागतील. चला बघूयात आपण लिहू सोल्युशन मध्ये लिहू क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज रेक्टँगल. ओके, तो काय म्हणतो मी, रेक्टँगल असू द्या, ठीक आहे. देअरफोर मग मला असं लिहिता येईल का, ए बी इज इक्वल टू सी डी. का बरं, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. ओके, रेक्टँगलच्या अपोजिट साइड कसे असतात, इक्वल असतात. मग ए बी किती दिले आपल्याला 2y इज इक्वल टू, आणि सी डी काय आपल्याकडं x प्लस 4. ओके, ह्या 2y x प्लस 4, x प्लस काय आपल्याकडं 4 आहे. आता काय करा, ह्या 2y इकडे घ्या आणि 4 ला इकडे घ्या, किंवा बरं x ला इकडे घ्या. चला, हा झाला 2y, x इकडे आला झाला -x आणि इज इक्वल टू हा झाला 4. तर याला थोडं व्यवस्थित लिहू आपण. ओके, ह्या x ला इकडे आपण साइन सोबत घ्या, -x प्लस 2y इज इक्वल टू 4. याला इक्वेशन नंबर काय म्हणू आपण 1 म्हणू. आता बघा, आता जसे ह्या दोन साइड इक्वल घेतल्या तशा आता ह्या दोन साइड इक्वल घेऊ. मग काय लिहितो मी, एडी इज इक्वल टू बीसी. नाऊ एडी इज इक्वल टू काय घेतो मी बीसी. तर एडी ची व्हॅल्यू काय 2x प्लस वाय प्लस 8 इज इक्वल टू 2x प्लस वाय प्लस 8 इज इक्वल टू, आणि बीसी ची व्हॅल्यू काय आपल्याकडं 4x मायनस वाय. आता बघा, ह्या 8 ला पलकट टाका, 4x आणि y इकडे घ्या. हा 2x ला 2x, हा प्लस 4x इकडे आल्यास मायनस 4x झाला. आता बघा, हा प्लस y ला y आणि हा मायनस y इकडे आल्यास अगेन प्लस y झाला, आणि हा प्लस 8 तिकडे गेल्यास काय झाला -8. बघा 2x मायनस 4x, 2x मधून 4x जातात का, नाही जात. मग मायनस 2x झाला, कारण 4 मधून 2 गेले. आता प्लस 2y प्लस y, हा झाला 2y. ओके, y प्लस y काय झालाय 2y इज इक्वल टू हा -8 ला 8, याला इक्वेशन नंबर काय म्हणू आपण 2 म्हणू. आता इथं लक्षात घ्या, इथं पण प्लस 2 आहे आणि इथं पण प्लस 2 आहे, दोन्ही प्लस असताना सबट्रॅक्शन. इथं लिहितो सब इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. फर्स्ट इक्वेशन सेकंड म्हणून काय करू आपण मायनस करू. आता सेकंड इक्वेशन काय बघा,
मायनस 2x, ओके थोडं वरती घेतो, मायनस 2x प्लस 2y इज इक्वल टू -8 आणि फर्स्ट इक्वेशन काय आपल्याकडं हा आहे -x प्लस 2y इज इक्वल टू 4. सबट्रॅक्शन करायचं म्हणजे सगळे साइन चेंज होतील, हा झाला प्लस, हा झाला मायनस आणि हा पण झाला मायनस. आता बघा -2x आणि +x म्हणजे 2x म्हणून 1x गेला, फक्त -x राहिला, कारण 2 मोठा आहे ना, हा 1 असतो इथं, हा +1 आणि हा -2, -x राहिला, हा +2y -2y कटला आणि इज इक्वल टू हा -8 -4 -12, -8 -4 काय झाला 12 झालेला आहे. आता बघा इथं दोन्ही साईडचं मायनस मायनस साइन कॅन्सल, देन x इज इक्वल टू काय आला आपल्याला 12 आलेला आहे. आता x ची व्हॅल्यू आली, आता ही व्हॅल्यू पुट करू आपण इक्वेशन 1 मध्ये. ओके मग आपण इथं लिहितो मी पुट x इज इक्वल टू 12 इन इक्वेशन फर्स्ट. आता इक्वेशन फर्स्ट काय बघा आपला -x प्लस 2y इज इक्वल टू 4. आता हा मायनसला मायनस पण x ची व्हॅल्यू 12 प्लस 2y इज इक्वल टू 4. आता हा -12 तिकडे गेल्यास काय झाला प्लस झाला, देन 2y इज इक्वल टू 4 प्लस 12, तर 2y इज इक्वल टू आला 16, तर y इज इक्वल टू 16 अपॉन 2, y इज इक्वल टू आला 8. चला y ची व्हॅल्यू आली 8. ओके आता बघा त्यांनी जो फर्स्ट क्वेश्चन विचारला होता फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y, आलं x आणि y ची व्हॅल्यू आली. ओके आता काय सांगितलं त्यांनी फाइंड द पेरिमीटर अँड एरिया, पण पेरिमीटर आणि एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याला साइड्स लागतील ना, ए बी लागणार आहे आणि बीसी एक लागल है की नाही. इथे लिहू आपण देअरफॉर एल इज इक्वल टू लेंथ कोणती याची बीसी, कारण लेंथ आणि ब्रीथ लागते है की नाही. बीसी इज इक्वल टू, आता बीसी काय दिली आपल्याला 4x - y, ही दिली 4x - y इज इक्वल टू, आता बघा एल इज इक्वल टू, बघा आता हा 4 ला 4 इंटू एक्स व्हॅल्यू किती आहे, इंटू एक्स व्हॅल्यू किती काढली आपण 12 है की नाही. एक्स व्हॅल्यू काय काढली आपण इथं 12 मायनस आणि वाय ची व्हॅल्यू काय काढली आपण 8 काढली, तर एल इज इक्वल टू 48 - 8, तर एल आली आपल्याला 40. ओके लेंथ आली. आता ब्रीथ काय आपली ए बी, मग असं लिहिता येईल का मला ब्रीथ इज इक्वल टू ए बी इज इक्वल टू ती आहे 2i. ब्रीथ ए बी किती दिली आपल्याला 2i दिलेली आहे. मग आता बी इज इक्वल टू 2 इंटू वाय ची व्हॅल्यू 8, तर ब्रीथ आली आहे आपल्याला 16. आता लेंथ आणि ब्रीथ का काढल्या, कारण आपल्याला काय फाइंड करायचंय पेरिमीटर अँड एरिया. देअरफॉर लिहितो मी इथं पेरिमीटर ऑफ क्वाड्रिलॅटरल एबीसीडी. एबीसीडीचा फॉर्म्युला काय पेरिमीटरचा, रेक्टँगलचा फॉर्म्युला काय 2 इन ब्रॅकेट एल प्लस बी, हा झाला 2 इन ब्रॅकेट लेंथ आहे 40, ब्रीथ आहे 16, म्हणजे 2 इंटू 40 आणि 16 किती झाले 56 झालेत, आणि 56 टू जा 112, 112 युनिट. ओके हा झाला पेरिमीटर ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी. ओके एक आन्सर झालं. आता परत काढायचं आपल्याला एरिया, मग देअरफॉर लिहितो मी इथं एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज इक्वल टू फॉर्म्युला असतो एल इंटू बी, लेंथ इंटू ब्रीथ म्हणजे 12 गुणिले 8, हा झाला 96 स्क्वेअर युनिट. ओके हा झाला आपला दुसरा आन्सर. ओके नाउ इन दिस वे अशा प्रकारे हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता येईल. समजा नाउ टेक द स्क्रीनशॉट, ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि आपण आता पुढचा क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर काय बघू आपण 3 बघूयात. ओके चला क्वेश्चन नंबर 3 बघूयात. प्रत्येक क्वेश्चनचा स्क्रीनशॉट घेत चला. लेट्स सी हियर द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. बघा ही फर्स्ट कंडिशन इथून इथपर्यंत काय सांगितलंय, म्हणजे फादरचं एज प्लस ट्वाइस द एज ऑफ हिज सन,
म्हणजे पप्पाचं आणि मुलांचं वयाचे जर ऍडिशन केली अकॉर्डिंग टू दॅट कंडिशन तर किती येणार ऍडिशन त्याची 70 येणार आहे. आता दुसरी कंडिशन बघा, इफ डबल द एज ऑफ फादर. आता काय केलंय, फादरचं एज डबल केलंय अँड ऍडेड टू द एज ऑफ हिज सन. सनच्या वयामध्ये ऍड केल्यास त्यांची ऍडिशन किती आली 95. देन फाइंड देअर प्रेझेंट एजेस. आपल्याला माहित आहेत का फादर आणि सनचा एज नाही. आपण कन्सिडर करू लेट एज ऑफ फादर. एज ऑफ फादर इज इक्वल टू काय म्हणू आपण एक्स इयर्स म्हणू. ओके, प्रेझेंट एज विचारलंय ना, यस इथे लेट प्रेझेंट एज ऑफ फादरला अँड प्रेझेंट एज ऑफ सन इज इक्वल टू वाय इयर्स म्हणू आपण. आता बघा फर्स्ट कंडिशन काय सांगितली, सम म्हणजे काय बेरीज कोणाकोणाची, फादर्स एज म्हणजे फादर प्लस अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. ट्वाइस म्हणजे दुप्पट कोणाच्या, सनच्या वयाची दुप्पट यांची सम यादी आपल्याला 70. इथं लिहिता येईल मला फ्रॉम, इथं काय तुम्ही फ्रॉम फर्स्ट कंडिशन म्हणजे फादरचं एज प्लस सनचं ट्वाइस केल्यास ऍडिशनली 70. मग फादरचं एज आहे एक्स आणि हा झाला 2, सनचं एज आहे वाय इज इक्वल टू 70. याला इक्वेशन नंबर काय म्हणू आपण 1 म्हणू. ही झाली फर्स्ट कंडिशन. आता सेकंड कंडिशन काय सांगितली, इफ इट डबल द एज ऑफ सन, डबल द एज ऑफ फादर. फादरचं एज किती आहे वाय, त्याचं डबल केलं म्हणजे काय होईल तो, इथे तुम्ही फ्रॉम सेकंड कंडिशन. आता मला सांगा फादरचं एज आहे एक्स आणि त्याला डबल केलं म्हणजे तो झाला 2x अँड ऍडेड इट. हे जे डबल केलेलं एज आहे ना याला काय करायचं, ऍड करायचं कशामध्ये, द एज ऑफ सन. आणि सनचं एज किती आहे वाय इज इक्वल टू याची ऍडिशन येणार आहे 95. याला इक्वेशन नंबर काय म्हणू आपण 2 म्हणू. आता कोणाला इक्वल करायचं बघा, इथं 2 आहे, इथं y, इथं x आहे, इथं 2 आहे. कोणाला मल्टिप्लाय करा, कोणत्याही एका इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करा. इथे लिहितो मी मल्टिप्लाय बाय 2. ह्याच इक्वेशनला काय करू 2 न मल्टिप्लाय करू म्हणजे 2 इन ब्रॅकेट 2x प्लस वाय इज इक्वल टू 95 इंटू 2. तर 2 2 हा झाला 4x प्लस 2 इंटू y हा झाला 2y आणि 95 2 9 2 18 180 आणि वरचे 10 म्हणजे 190. याला इक्वेशन नंबर काय म्हणू आपण 3 म्हणू. आता इथं झाला 2y आणि इथं झालेला आहे 2y. आता दोन्ही प्लस आहेत मग सबट्रॅक्शन करू. मग मला लिहिता येते सब इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. सेकंड इक्वेशन काय आपल्याकडं 4x प्लस 2y इज इक्वल टू 190 आणि फर्स्ट आहे आपल्याकडं x प्लस 2y इज इक्वल टू काय आपल्याकडं 70. आता सबट्रॅक्शन करायचं म्हणजे सगळे साइन काय होतील, इथं मायनस होतील. इथं प्लस 2y मायनस 2y कॅन्सल अँड 4x मधून 1x गेला दॅट इज 3x इज इक्वल टू आणि 190 मधून 70 गेला 120. यस, तर x इज इक्वल टू 120 डिवायडेड बाय 3 कारण 3 कडे डिव्हिजन मध्ये तर 3 4 जा 20 बरोबर 3 4 जा 12. देन x इज इक्वल टू किती आलेलं आपल्याला 40. आता x ची व्हॅल्यू 40 आली म्हणजे एज ऑफ फादर आलेले. आता काढायचं एज ऑफ सन. मग x ची व्हॅल्यू उचलून इक्वेशन 1 मध्ये ठेवू. इथे लिहितो मी पुट x इज इक्वल टू 40 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आपल्याकडे x प्लस 2y. x प्लस 2y इज इक्वल टू काय आपल्याकडे 70. मग x ची व्हॅल्यू आहे 40 प्लस 2y इज इक्वल टू 70. हा 40 तिकडे गेला मायनस झाला मग इकडे काय राहतो दॅट इज 2y इज इक्वल टू 70 मायनस 40. समजे क्या, समजायला ना. हा तर हा झाला 2y इज इक्वल टू 30 आणि 2 ला डिव्हिजन मध्ये टाका तर y इज इक्वल टू 30 डिवाइडेड बाय 2. तर देन y इज इक्वल टू आला आपल्याकडं 15. आता y इज इक्वल टू 15 हे आलं काट्याचं वय आणि हे आलं त्याच्या पप्पाचं वय. ओके, नाउ टेक द स्क्रीनशॉट. हा काय राहिलंय आपलं राहिलंय देयरफॉर लिहायचं राहिलंय है कि नहीं. अरे बहुत बड़ा हो गया, इससे इधर से लेना पड़ेगा ऐसा. यहाँ से कॉपी करेंगे और इधर रखेंगे देयरफॉर है कि नहीं. इथे लिहू आपण देयरफॉर. क्या है बाबा इधर म्हणजे लेट एज ऑफ फादर इज इक्वल टू 40 इयर्स
आणि सनचं 15 इयर्स. ओके, नाव टेक द स्क्रीनशॉट. या सुद्धा क्वेश्चनचा स्क्रीनशॉट घ्या आणि आता आपण पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करूयात, क्वेश्चन नंबर 4. चलो, जे क्वेश्चन्स येतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करू. ओके, चलो.